श्री स्वामी समर्थ. आपण अध्याय 16वा वाचूया. श्री गणेशाय नमः. भक्तजन तारणार्थ येथे रूपे श्री दत्त भोवरी प्रकट होत अक्कलकोटी वास केला. जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत. एकता त्यांचे चरित्र महादोष जातील. प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात. आनंदी होते नांदत निर्वाह करीत नोकरीने. कोकण प्रांती राजापूर तालुक्यात इटया सुंदर. हरिभाऊ तेथील राहणार. जात मराठी त्यांची. ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे. त्याच गावी त्यांचे माताबंधू राहते. मुंबईत त्यांचे मित्र ब्राह्मण पुन्हा पंडित. ते करिता व्यापार त्यात तोटा आला त्यांसी. एके समय पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली काणी. तेव्हा भावधरणी म्हणी नवस केला स्वामीं ते. जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त. तरी दर्शनात त्वरित अक्कलकोटी येईन. हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अपुसा व्यापार करिता त्यात. आपणा नुकसान सत्य येईल असे वाटले. त्यांनी काढली एक युक्ती बोलावणी पंडितांप्रती. सर्व वर्तमान त्या सांगती. काय म्हणते काय करावे. हे नुकसान भरावयासी द्रव्य नाही आम्हापाशी. फिर्याद होता अब्रुसी वट लागेला आमुच्या. तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले. निघेल माझे दिवाळी यात संशय असे ना. तुम्ही व्हाव्या कर्जमुक्त. यासी करावी युक्ती एक. तुमचा होऊन मी मालक लिहून देतो पैडीवरी. अपुसा भाव वाढला. व्यापारात नफा झाला. हे सांगावया पंडिताला मारोडे आला आनंदे. अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रतकाळी वास करीत. त्यांचीच कृपा ही सत्य. कर्जमुक्त झालो आम्ही. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात. समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने. तेव्हा समर्थ त्यांशी शिवराम मारुती ऐसी नामे दिदली त्रिवर्गासी. अनेक मंत्र दिले. पंडितास राम म्हटले. गजाननास शिवनाम दिले. मारुती हरिभाऊ म्हटले. तिघ केले एक रूप. मग समर्थ त्यावेळी त्रिवर्ग जवळ बोलाविले. तिघांशी 3 श्लोक दिले मंत्र म्हणून ते एका. श्लोक गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिले असे समर्थे. तेव्हा त्यांच्या आनंदाते पारावरण असेची. दुसरा मंत्र गजाननाला त्यावेळी श्रीने दिला. तेव्हा त्यांच्या मनाला आनंद झाला बहुसाळ. श्लोक आकाशात पतितं त्वं यथा गच्छति सागरम. सर्व देव नमस्कार केशव प्रति गच्छति. संतोषले त्यांचे मन. मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशन केले पावन तयांते. श्लोक इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम. 300 रुपये तयांनी आणले होते मुंबईहुनी. त्याचे काय करावे म्हणून विचारले समर्थांते. ऐसा प्रश्न ऐकोणी समर्थ बोलले त्या लागोनी. त्यांच्या पादुका बनवणी तेथे आणावे सत्वर. काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळतात तयांसी आनंदी आले मुंबईशी. हरिभाऊंच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा. त्या आत्मलिंगी पादुका 14 दिवसापर्यंत देखा. पायी वागी विभक्त सखा दिसल्या नाही कोणा ते. हरिभाऊ एके दिनी समर्था सन्निध येऊनी दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले. तो समर्थ त्यांप्रती घेऊन या मांडीवरती. वरदहस्त सत्वरगती मस्तकी त्याचे ठेविला. म्हणती तू माझा सूत झालासे आता निश्चित. परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडून. मग चाटी कपणी झोळी समर्थे त्यांची दिली. ती घेऊन त्यावेळी परिधान केली सत्वर. आत्मलिंगी पादुका सत्वरी देती हरिभाऊंची करी. म्हणती जाऊन सागर तिरी किल्ला बांधून राहावे. जाऊन आता सत्वर लुटवी आपला संसार. लोभमोह मात्र चित्तितवाना धरावा. आज्ञा ऐकून याशी आनंद झाला मानसी. सत्वर आले मुंबईशी साधू वेश घेऊन. असो हरिभाऊने काय केले ब्राह्मणाशी बोलाविले. संकल्प करून ठेवले तुळशीपत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटविता तारा नामे त्यांची कांता. ती करी बहुत अकांता घेत उर बडवणी. विनविते जोडणी कर अद्यापी सस्त करा अंतर. आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया. ऐशी तेची उत्तरे ऐकून या स्वामी कुमारे. समाधान बहुत प्रकारे करीतसे तियेचे. स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र. तिये दिदले शुभ्रवस्त्र परिधान करावया. आत्मलिंगी समर्थे स्वामी सुतात दिदले होते. त्या पादुका स्वहस्ते मठा माझी स्थापिल्या. कामठीपुऱ्यात त्या समयी मठ स्थापिला असे पाही. हरिभाऊ होऊन गोसावी मठा माझी राहिले. इति श्री स्वामीचे सारामृत नाना प्रकृतकथा संमंत. सदाभावी भक्त परिसोत षोडशोध्याय गोडहा शिरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 16वा हा जो अध्याय आहे यात म्हणजे 3 जणे होते. हरिभाऊ आणि त्यांचे 2 मित्र जे होते ते अफूचा व्यापार करत होते. म्हणजे अफूचा व्यापार म्हणजे चुकीचा होता बिझनेस, पण तरी स्वामींवर श्रद्धा होती. स्वामींविषयी ऐकलं होतं. मग त्यांनी तिथेच नवस केला होता की जर आम्ही याच्यातून नुकसान जे झालेलं आहे आणि जो कर्ज झालेला आहे खूप, तर कर्जमुक्त झालं जर तुमची महिमा ऐकली आम्ही एवढी, म्हणजे मुंबईत असताना ऐकलेली महिमा, जर कर्जमुक्त झालं तर तिथूनच त्यांनी नवस केला होता की तुमच्या दर्शनाला पहिल्यांदा येऊ. आणि तसंच झालं. म्हणजे 7 दिवसाच्या आत शेवटच्या दिवशी खूप छान असा अनुभव आला त्यांना.
म्हणजे व्यापारात नफा झाला तर झाला, आणि म्हणजे कर्ज तर मुक्त झालेच, पण अजून फायदा झाला, त्यांना पैसे भेटले अजून. म्हणून हे तिघे स्वामींच्या दर्शनासाठी गेले स्वामींकडे. मग तिथे गेल्यानंतर स्वामींनी त्यांना तिघांनाही 3 मंत्र दिले. म्हणजे खूप छान असा उपदेश दिला. प्रत्यक्ष गुरूंनी मंत्र सांगितलं, त्यांच्या कानात गुरुमंत्र सांगितला. अशा प्रकारे तिघांचा उद्धार झाला. म्हणजे स्वामींची जर भक्ती अत्यंत अंतःकरणातून जर केली ना निर्मळपणे, तर तो चुकीचा का असाना व्यवसाय, म्हणजे यामुळे असं नाही की तुम्ही 2 नंबर धंदा केलाच पाहिजे वगैरे, पण अपूचा व्यापार करत असतानाही स्वामींना हाक मारली त्यांनी, एवढं नुकसान झालेलं होतं तर. मग तिथे स्वामींनी त्यांना म्हणजे आशीर्वाद दिला, प्रचिती दिली. अशा प्रकारे हा 16वा अध्याय आहे. श्री स्वामी समर्थ.